IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। महाआरोग्य तणावमुक्त शिबिराचे आयोजन दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी जिल्हा चिकित्सक अकोला यांच्यामार्फत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प कार्यक्रम अंतर्गत महाआरोग्य तणावमुक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले। ग्रामीण रुग्णालय अकोट येथे संपन्न झाले। सदर शिबिराकरता जिल्हा शल्य चिकित्सक अकोला डॉक्टर तरंग तुषार वारे मॅडम, वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मिनल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चव्हाण सर, मनोपचार तज्ञ डॉक्टर डोखाळे सर, डॉक्टर मंगेश दातीर सर व अकोट शहरातील प्रसिद्ध डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत पार पडला। तणावमुक्त शिबिर अंतर्गत डॉक्टर तरंग तुषार वारे मॅडम येणारे तणाव व त्याच्यावर कशाप्रकारे उपचार करण्यात येतात, कोणत्या गोष्टीमुळे दूर करू शकतो, तणाव दूर करण्यासाठी खेळ खेळणे, छंद जोपासणे, गाणे म्हणणे अनेक गोष्टीमुळे तणाव दूर करू शकतो असे त्यांनी मार्गदर्शन केले। तसेच अकोट न्यू मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून डॉक्टर मंगेश दातीर यांना पदभार देण्यात आला। शिबिराला अकोट तालुक्यातील बरेच लोक या शिबिर करता उपस्थित होते। तसेच सदर शिबिर यशस्वी करण्याकरता प्रदीप इंगोले, अशोक जाधव, सोपान अंबूर व सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी मदत केली। IB7 न्यूज अकोट प्रतिनिधी श्याम महाजन। पासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत हे मानसिक आजार, वेगवेगळे प्रकारचे मानसिक आजार आहेत आणि आपल्याला फक्त लिमिटेडच मानसिक आजार माहित आहे की जे मानसिक आजारी व्यक्ती म्हणजे रस्त्यावर फिरणारा, कपडे नीट न घालणारा, त्यालाच आपण मानसिक म्हणतो। परंतु असे 396 प्रकारचे वेगवेगळे मानसिक आजार आहेत की जे आपल्याला माहित सुद्धा नाही आहे आणि त्यापैकी काही जे कॉमन मानसिक आजार आहेत त्याच्यावर थोडक्यात मी प्रकाश टाकणार आहे। विशेष करून जर बघितलं आहे आणि दरवेळी जेव्हा इंगोले ठेवतात शिबिर त्या वेळेला मला काहीतरी काम निघतं आणि त्या शिबिराला माझं येणं नव्हतं होत। पण यावेळेस मी ठरवलं की यायचं म्हणजे यायचं, काहीही झालं तरी या शिबिराला आलंच पाहिजे। आणि सर्वात माझा खरं पाहिलं तर आपल्याला कुठल्या ज्या पद्धतीच्या समस्या आहेत करण्यासाठी जे आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे ती कारण काय आहे, का भाषा आहे ना। आणि ठीक आहे सर, तुम्हाला एक आता नवीन जॉईनिंग झालेलं आहे किंवा अकोटात पदभार कसं सांभाळणार आहे, तुम्हाला कोणता अनुभव घेणार आहे आपली जे आपल्या मॅडम ठीक आहे सर। आता अकोला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे मॅडम आहे, त्यांना आपण हे विचारतो की बा आता हे तणाव जे वाढत आहे याची कारणं काय आहेत, हे जे मुलांना आता तणाव ते जे काही आजार होत आहेत याच्यामागे काय कारण आहे? हे तणावमुक्त शिबिर घेण्यामागचं एकच उद्देश असतो की आपल्या भारतामध्ये जो आहे तो मानसिक आजार हा लपवला जातो आणि मानसिक जे रुग्ण आम्हाला शोधायला पण जडतात। आम्ही इथे जरी OPD ठेवली तरी रुग्ण येत नाही, म्हणून आम्हाला हे मधून शिबिर घ्यावं लागतं। त्या शिबिराच्या निमित्ताने तरी हे घरात बसलेले पेशंट जे आहेत ते आम्हाला शोधून येतील आणि आम्ही त्यांना योग्यपणे ट्रीटमेंट करता येईल। आणि मानसिक आजार हा वाढतच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की मोबाईलचा यूज आहे, इतर भरपूर कारणे आहेत, टेन्शन आहे, वेगवेगळे टेन्शन्स आहेत, मुलांना शाळेमध्ये टेन्शन्स आहेत, करिअर हेच झालं पाहिजे याच्याबद्दलचं टेन्शन आहे, व्यसनाधीनतेमुळे पण मानसिकतेचे आजार वाढत आहे, असे अनेक कारणं आहेत। तर हे मानसिक आजार कसे कमी करता येतील त्याच्यासाठी हा आम्ही कार्यक्रम घेत असतो। यामध्ये आम्ही त्यांना सर्व माहिती सांगत असतो की तणावमुक्त कसं व्हायला पाहिजे आणि हे डिपार्टमेंट आमचं जे आहे ते जिल्हा स्तरावर आहे, त्याच्यामुळे मानसिकचे रुग्ण जे आहेत आमच्याकडे रजिस्टर होतात आणि वेळोवेळी त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो। म्हणजे जे काही आजार होत आहेत त्यांना कशा प्रकारे दूर करता येईल याचं आपण त्यांना ते तुमच्या वरच्या साहेबांनी विचारा म्हणा आपल्याचे एक मिनिट बंद करतो।